हाय एव्हरीवन, मी पूजा. तर आज आम्ही चाललो होतो बाहेर. त्यासाठी मी इथे तयार होत होते आणि आमचा हा डंबोबा मध्ये त्याचं चाललं होतं काय ना काय. तो मिररमध्ये बघून स्वतःशीच बोलत होता आणि त्याचे पप्पा मोबाईलमध्ये त्यांचं मेल वगैरे चेक करत होते. आणि इथे मी स्वतःला बघत होते. माझं वजन परत खरंच खूप वाढलं आहे, त्यामुळेच मला तो सगळा त्रास होतो, कंबरदुखी, गुडघेदुखी. त्याच्यावर मी लवकरच काहीतरी उपाय शोधणार आहे. मॉर्निंग वॉक वगैरे चालू करणार आहे. आणि इथे आपल्याला मेकअप तर काही येत नाही, त्यामुळे फक्त पॉन्ड्सची पावडर आणि लिप बाम एवढंच मला ते काही येते लावायला, ते मी लावलं. आणि इथे पिल्लूला पूर्ण पॅक करून चालले होते, कारण की बाहेर थंडीचं वातावरण आहे. आणि हा माझा मास्क आहे, त्याला जाताना छोटा त्याच्या साईजचा मास्क घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी त्याला पूर्ण पॅक करून चालले आहे. आणि इथे त्याच्या बाबाला बी खूप सांगून तेही तयार होत आहेत. तोपर्यंत याची मस्ती बघा. आणि त्याच्यानंतर ही पिल्लूची नेहमीची सवय, मम्माची चप्पल आधी काढायची, मग स्वतःच्या पायात त्याची चप्पल घालायची. असो. तर अशा प्रकारे त्याला पूर्ण पॅक करून आम्ही तयार होऊन निघालो होतो पिंपरीला. माझ्या घरून पिंपरी जे आहे ते 7-8 किलोमीटरच्या अंतरावर असेल. तर तिथेच चाललो होतो हॉटेलमध्ये. त्यानंतर आम्ही आलो मेडिकलमध्ये. सगळ्यात आधी पिल्लूला छोटावाला मास्क घेतला, कारण मोठावाला तो सारखं काढत होता. त्याला ते घेऊन मग आम्ही निघालो. तर हे जे आहे हे सीन आहे नव महाराष्ट्र कॉलेजच्या समोरचं. ते असं तबला वगैरे ठेवलेला आहे शोसाठी. आणि जेव्हा आम्ही इथे, आणि ही जी लेन आहे पूर्ण सिंधी लोकांची आहे, तर त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता बहुतेक, त्यामुळेच खूप सारे फटाके वाजत होते. आणि मला भीती होती की ते आमच्या अंगावर पडते का काय. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहे इथे. दिल्ली दरबार हे माझं खूप फेवरेट आहे. इथे आम्ही चाप खायला येत असतो कधी कधी, आणि पिल्लूलाही खूप आवडतं. ते इथे या हॉटेलचं प्युअर व्हेजिटेरियन आहे. इथे कान्हाजींचं असं ड्रॉइंग चित्र काढलेलं त्यांनी पोस्टर लावलं होतं. आणि आम्ही वाट बघत होतो आमच्या ऑर्डरची. आमची नेहमीची ऑर्डर आहे ही मिक्स व्हेज बिर्याणी हाफ. आणि हे नवीन घेतलं होतं आम्ही चाप, तवा चाप होतं हे. आणि प्रवीणने घेतलं होतं 2 वीट रोटी. तर पिल्लू काही आमच्या ह्याच्यातलं खात नाही, तो फक्त बिर्याणीमधलं छाटून ते पनीर, तर तो काही सगळं खात नाही. पिल्लू आमचं फक्त ते बिर्याणीमधलं पनीर आणि चाप आणि त्याच्यामध्ये हे असतं मशरूम, तर तेच तो निवडून सगळं खातो. त्याच्यानेच त्याचं पोट भरतं. बाकी राईस वगैरे तो काही खात नाही. तो त्यालाच चाप खायचा म्हणतो. आणि झालं आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे अशा प्रकारे खूप सारे फटाके फोडत होते. ते बघून खूप छान वाटत होतं मला.